मंडळी तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आजचा दिवस एकदम स्पेशल हा, कारण आज हा तारीख 8/8/2026 म्हणजे आमची बर्थडे गर्ल. बघू शकता, हॅपी बर्थडे. म्हणजे सकाळपासून आम्ही विश करून झाला. आणि आईची तारीख 8/8/54 आणि आज तारीख 8/8/26. तर आईचा आज बर्थडे हा. आणि जमल्यास आम्ही गेल्या वेळी बोललो होतो गंधर्वाचं मोबाईल, तर आता आम्ही जाणार आहोत. तर 2-3 मोबाईल शॉपीत बघणार. जो गंधर्व हवा तो मिळाला तर आता घेणार, नाहीतर मग गंधर्व ऑनलाईन मागवणार. कारण आजपासून काय तो फ्रीडम सेल सुरू झालो ना, तर त्याच्यात आणि याच्यात कम्पेअर करणार. तर आता गंधर्वान केले नव्हतो, काय 5,000 मध्ये काहीतरी फरक पडतो ऑनलाईन मध्ये, 3 काय 4 मध्ये. आणि जर आता मिळालो कमी याच्यात त्याच प्राइस मध्ये तर आता घेणार. म्हणजे आजचा डबल हे होणार हा, मस्तपैकी दिवस. मोबाईल पण आणि आईचं बर्थडे पण. आणि तर मंडळी आजच्या या आनंदाच्या क्षणात आमच्या आबा, वहिनी आणि माई नाया ती असती तर आणि मजा येईल असती. पण ती गेली आहेत ओरोसला, कारण वहिनीच्या बहिणीच्या मुलीचा आज पहिला वाढदिवस होता, त्याच्यासाठी त्यांना खास आमंत्रण होता, त्याच्यामुळे ती गेली आहे. त्याच्यामुळे ती आजच्या व्लॉग मध्ये नाही आहेत. आणि मनीष गंधर्व थांबले आमचा आनंदवाडचा सप्ताह, तर त्याच्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत. आणि नुसतं जाणार नाही तर आमचं गेल्या वर्षी पण पारो होतो, म्हणजे दिंडी भजन होता. आणि यंदा पण 9 वाजता पारवा, तर तो पण ब्लॉग तुमका येणारच हा. मनीष गंधर्व आमच्या वाडीतले सर्वजण. आणि श्रद्धा पण यंदा पहिल्यांदाच नेणार. आणि श्रद्धा यंदा नाचणार आमच्या पाऱ्यात, टाळे घेऊन नाचणार ना, थोडासा नाच मस्त. आम्ही गेल्या वर्षी नाचलो होतो श्रद्धा, तेव्हा आम्ही व्लॉग नाही बनवलं होतं, फक्त रील तेव्हा बनवलं होतं. म्हणजे पहिला स्टार्टिंग थैना आम्ही केलं, थैना आम्ही रील थैना स्टार्टिंग केली होती. आणि यंदा म्हणजे उद्या श्रद्धा पण नाचणार आमच्या दिंडी भजनात. आणि दुसरा म्हणजे आजचा जेवण, आज शनिवार हा, आणि आजचं जेवण हा व्हेज. आणि आई का विचार काय हवा, तर आई बोलली की व्हेज बिर्याणी हवी. तर त्यासाठी खास व्हेज बिर्याणी आम्ही ऑर्डर सांगितल्या पारिजात हॉटेलला, तर ती पण येताना घेऊन येणार. त्याच्यानंतर केक. आणि श्रद्धा खास बर्थडे साठी सासूच्या मस्त की स्पेशल काय बनवणार असं, पनीर आणि तांदळाची खीर असा भरगत 700 मेनू. त्याच्यामुळे भारीच बर्थडे होणार आज, जबरदस्त. आई परत एकदा म्हणा हॅपी बर्थडे टू यू. कापूस तरी असंच. तर मंडळी चला आता आम्ही जातो. आई सांगली होतं तर आई म्हणता नाही म्हणून थांबते जरा. तर आम्ही आणि गंधर्व दोघे जाणार. हर्षद जर मिळालो, हर्षलला मी काल बोललो होते पण आता फोन केलोय तर हर्षल बाहेर कामात गेलेलो, तर मिळालो खाली तर हर्षलला घेऊन जाणार. चला चलो येतात दिवसभर बाकीच गेले होते. चला आम्ही आता देवगडला निघालो. वाजले पण भरपूरच, 7 वाजले, कारण माका ड्युटीवरनं येऊ उशीर झालो. त्याच्यामुळे आता आमका सर्वच लेट होणार. आता आमका लवकर निघूचा होता पण ड्युटीमुळे उशीर झालो. आणि सोबत मनीष, कॅमेरामॅन गंधर्व आणि माय फ्रेंड हर्षल खाली थांबलेलोच होतो. काल मी त्याला बोललो होते, त्याच्यामुळे तो लवकर कामावर नाही, खास येलो माझ्यासाठी, माझे शब्द का. आणि आता आम्ही चाललो. आणि आमचे विरवाडी गँग, विरवाडी गँग देवगड. हे आईचा वाढदिवस आहे येवा संध्याकाळी सर्वांनी एक आणि चाललो. येतानाच तेव्हा मग आजीच्या बर्थडे घेशाल ना. हा मग देऊन तरी दिलास तरी चाल. हा तर मंडळी काही जणांची कमेंट होती, हर्षलला हल्ली दिसत नाही व्हिडिओ मध्ये. तर हर्षल सध्या बिझी माणूस झालेलो, कामाक जाता सध्या. तेव्हा कसं माझ्या लग्नासाठी खास रवलो होतो, त्यामुळे तो जास्त दिसायचा. आणि त्याच्या अगोदर पण असायचो, तेव्हा वाडीतच काम करायचो, त्याच्यामुळे असायचो. आता सध्या देवगडात कलरचं काम चालू होतं, परत माशांक पण जाता असं. म्हणजे आमचं हर्षल ऑलराऊंडर हा आणि बिझी हा शेड्यूल त्याचा, त्याच्यामुळे तो दिसत नव्हतो. पण काल मी त्याला बोललो होतो फोन करून की उद्या संध्याकाळी आपल्याला जाऊचा केक आणू का, याचा वाढदिवस पण हा आणि गंधर्वाचा मोबाईल पण आणूचो हा. तर त्याच्यासाठी म्हणून आज तो बरोबर रवलो म्हणजे लवकर येलो कामावर ना. मग अशी मी चौकशी केली तर तो गेलो होतो कामाला. तर आता बरोबर इलो लवकर कामावर ना आज, आणि फ्रेश बिश होऊन लगेच इलो खाली. बरोबर ना हर्षल? तर मंडळी चला
मोबाईल आधी बघूया. तर मोबाईल आधी बघणार नाही, पहिलं आधी केक घेणार, त्याच्यानंतर वेफर्स आणि समोसे आणि नंतर मग मोबाईलचं बघणार. आणि जर मग घेणार. भेटलो तर चांगल्या प्राइस हा, मध्ये चांगल्या किंवा प्राइस मध्ये आणि गंधर्व आवडलं तर घेणार आणि मग शेवटला बिर्याणी घेणार आणि मग निघणार. चला मंडळी, मित्र असावा तर हर्षल सारखा. तर कायम माझ्या व्हिडिओ का तेव्हा कमेंट असायचे सीट बेल्ट साठी. तर आता त्यांनी स्वतः सीट बेल्ट घातल्या ना बिना आणि सांगता. न सांगता. आणि तो काय म्हणता की माझा पण शूट घेतच ना तुम्ही मागे, मग उगीच तरी विठ्ठला काहीतरी निगेटिव्ह कमेंट येता नाही म्हणून मी सीट बेल्ट घातलंय. आणि बघू शकता सीट बेल्ट घातल्या ना, मित्र असावा तर असा. चला बिर्याणी घेऊन झाली आणि गाडीत ठेवलं टोप. आणि आता आम्ही घेऊ केलं वेफर्स. समर्थ शर्ट रेडी आहेत ना पुढे? हा, एकदम फुल कडक केलं ना. वाढदिवस आहे त्याच्यासाठी. ओके, थँक्यू. येवा वाढदिवस सर्व. हो येवा सर्व. चला प्रपंचमधून वडे घेतले आणि बाहेर पडत होतो. तर माझे सबस्क्रायबर मिळाले आहेत मुंबईचे आणि नुसते भेटले नाही तर गंधर्व का खाऊ आणलं मुंबईवरून. भारीच. चला थँक्यू. हा, कधी जाणार मुंबईत? उद्या जाणार. हां हां हां, ओके ओके. चला हां चला. घ्यायचंय तुमचं पण नाही, घेऊन झाला. तर म्हणजे चला वडे घेतलं. आमचे सबस्क्रायबर पण मिळाले आणि सबस्क्रायबरने आमच्या मनीष गंधर्वासाठी मस्तपैकी खाऊ दिलेले. हा बघा दाखव. आणि गाडीत आज या करता तर मस्त बिर्याणीचा वास असतो. वास नाही, सॉरी, सुगंध सुटलाय. बघ ना मनीष. मनीष काय खुश आज, ऐकत नाही बाबा. चला वडे घेतलं आणि आता केक घेणार आमच्या चुलत भावाच्या केक शॉप मध्ये आणि जाणार. आणि सबस्क्रायबर मिळाले, खरोखर खूप मस्त वाटला. नुसते भेटले ना तर त्यांच्यानी मनीष गंधर्व खाऊ पण दिल्याने. आणि आज मी मालवणला गेलो होतो ड्युटीवर. तर ड्युटीवरनं दुपारी उशीर झालो, त्याच्यामुळे आचऱ्यात आम्ही राणीशाही हॉटेलला जेवूक थांबलो होतो. तर तेव्हा माका तोंडवळीचे पाटील आणि केरकर म्हणून सबस्क्रायबर मिळाले. त्यांच्यानी माका ओळखलं आणि अरे म्हणता विठ्ठल कोंडे आम्ही त्यांच्या व्लॉग बघतो. म्हणजे खरोखर माझ्याबरोबर माझे साहेब होते. तर ते पण म्हणत होते अरे विठ्ठल तुलाही फेमस झालं म्हणता, लई जण म्हणता ओळखतं. म्हणजे जेव्हा जेव्हा कधी ओरसला गेलो ते पण ते माका कोण सबस्क्रायबर माझे मिळाले ते हाक मारतात. त्याच्यानंतर आज गेल्या वेळी मालवणात पण माका मिळाले होते. त्याच्यानंतर आज हॉटेलला आम्ही बसलो होतो तर ते स्वतःहून इले केरकर म्हणून आणि पाटील म्हणून. खरोखर मस्त वाटतं. असंच प्रेम सपोर्ट कायम राहू देत. चला आम्ही सांगितलं होतं चॉकलेट केक. तर म्हणजे चला केक घेऊन झालो आणि आम्ही आता चलता. आता चलतो घरी, कारण आता आज आरती आहे. आज शनिवार, त्याच्यामुळे आज काय आता लेट झालो आम्ही. आमका तर आरती नाही भेटली. मगाशी पोर भेटले होते, बोलले होते आम्ही आरती करून सर्वजण येतो म्हणून. तर आता आज वाजले पण 8:15. लय उशीर झालो. चला सर्व पोर येले की मग केक कापणार. चला तर मंडळी चला आम्ही इलो सर्व घेऊन. ओ नी वा वाटतो साक. चला पोरीले काय ते आवाज येता. आरती चालू आहे.
सचिबाई सांग ना मग अशी हो वहिनी हो वहिनी नो म्हणे काय हो येवा वाटतं सा हो वहिनी येवा वाढदिवसा घेवा आणि आज चांगला फुल पण लिहिलेला गुलाबात आम्ही आहे. काय आजच्या अरे दिवशी वा मस्त पण जरा छोटा दादी या तुझ्याकडनं तुझ्यातर्फे गंधर्वान आणलेला मंडळी सर्व घेऊन गेलो आणि आई आता तयारी करता साडी घालता आणि आता वाजले 8:45 आणि हा गेलोय अरे तर मंडळी चला आमची बिरवाडी गँग गेलेली या हर्षद शेठ आमचे बसलेले आहेत उद्या जबरदस्त आणि तुम्ही काय खास हे काही नसली का बटाट्याची मुंबईवर तर मंडळी खास बड्डेसाठी मुंबईवर हजर कधी हजर दिलं आता 5 वाजता आठवडा बोला उद्या सप्ताह जाऊ ना आदेश झाली आरती आली ना ओके चला आत बसा आहे का बाहेर चला येऊ फॅनवर गप्पा गोष्टी गप्पा मारू ओके आणि उद्या जाऊचा माहिती आहे ना आनंदवाडी सप्त्या मग श्रद्धा काय झालं काय 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 स्पेशल आज पनीर हा पनीर मसाला आणि ह्याची खीर राईसची खीर वा झाली की हो खीर झाली आहे आणि ह्याची पण ग्रेव्ही तर झाली मंडळी खीर बघा रेडी झालेली आहे आणि ग्रेव्ही पनीरची ग्रेव्ही करूनच ठेवली होती श्रद्धा आणि आम्ही आता पनीर घेऊन गेलो आता देवगड वरसून येताना आणि माझे सबस्क्रायबर चेतन यांनी सांगितलेलं होतं की चितळेंचं हे करा म्हणून पनीर आणा तर मी 2 बेकरीमध्ये बघितलंय पनीरचं समाला चितळेचं बघित होतं पण नाही मिळालं मग शेवटी मग अमूलचाच आणलोय कारण गावात माझ्या मते नाही चितळेंचं मिळत असं वाटतं मला कारण 2 ठिकाणी तर मी बघितलंय ग्रेव्ही तर झाली आहे आता पनीर टाकलेली झाली हा हा ओके आणि ओके खीर पण रेडी आहे ओके चालेल चल मग हे टाक आणि मग हे करूया की कापून घेऊया कारण वाडीचे पोरीले सर्व हो हो तोपर्यंत होईल ना पनीर ओके हो झालं झालं सर्व हे झाले ना हो हो चालेल चालेल चल हे झालं हे केलं की निघतो झालं चल तर आमचं बड्डे बॉय बड्डे झालो हा फोन उद्या घेणार होते तो आता मी तुमका डिटेल जेवताना मी सांगेनच काय विषय आहे तो चला आज नाही भेटलो अवेलेबल नाही आणि पनीर उलटू धमाल चला ए चला ए बिरवाडी गँग चला वहिनी पण हजर वेळेवर चला तर मंडळी भाई बोललो होतो की केक जेव्हा कापशाल तेव्हा फोन करा म्हणून तर भाई फोन केलो आम्ही आणि भाई बसू द्या तर मंडळी भाईचा कॉल चालू हा व्हिडिओ कॉल सर्वजण आहात काय सर्व कोण कोण आहात भावीजी काय काय आवाज कर जरा आवाज येत नाही स्पीकर कर स्पीकर तो बाजूचा नाही हा असू दे बोल बोल आईशी बोल अरे आता कापतो सर्व इलेच वाढीतले बोल टाटा करता की काय टाटा करता काय हा झालं चला तर मंडळी चला आमचे 9 वाजले आणि आमचे नाही ते काय यंगच घे बसूचं काही नाही आता आई म्हणता सर्वांना बसूक देवा म्हणून काय यंग ब्रिगेड आहे बसूची काही गरज नाही आदेश तर मंडळी चला वेळ न जवळता आपण आता केक कटिंग करूया चला हा नंतर करतो चल भाई किती हे नंतर करतो रिलॅक्स मध्ये चल आता सर्व ओवाळणी झाली आणि आम्ही आता केक कापतो हे सर्व रेडी ना रेडी ओके चला
तर सासूसाठी स्पेशल गिफ्ट घेऊन येलेला श्रद्धा. मनीष कॅडबरी आम्हीच खाणार आहोत नंतर. ओके मस्तच भारी दे. आणि ह्या एवढाही सर्वात मोठा गिफ्ट आहे हा. कारण गंधर्वान स्वतः गुलाबाचा फुल गुलाबाचं झाड बाहेर लावले आणि त्याचा आज पहिला फुल तुका दिलेला मोठा सर्वात मोठा गिफ्ट. याचा काहीच किंमत होऊ शकत नाही. काय बरोबर श्रद्धा? चला आईची मैत्रीण येलेली आहे आज. आईने आमंत्रण केलेला. मैत्री का मैत्रीण असल्याशिवाय मैत्रीण असल्याशिवाय आज मी जेवणार नाही असं आईने सांगितले ना. त्याच्यामुळे आजी येलेली आहे. काच नाही तर जास्त कधी येत नाही आमच्याकडे. जेव थांबत नाही. आज मैत्रिणीसाठी थांबलेली आहे. आणि बघू शकता मस्तपैकी व्हेज बिर्याणी भारी दिसता. भारी आणि जबरदस्त टेस्ट असता. मी खाल्लेली आहे पारिजातमध्ये. आम्ही गेल्या वेळी आमच्या ऑफिसला मागवली होती. त्याच्यामुळे आज आम्ही पारिजातमध्ये घेतली. भारी एकदम टेस्टी असतात. चला ये बस मनीष. रायता आता. त्याच्यानंतर कांदा लिंबू पण दिलाय ना. त्याच्यानंतर बिर्याणी. त्याच्यानंतर पनीर मसाला आणि खीर. भारीच बेता. ही ग्रेव्ही दिली ना त्याने. त्याच्यावरती पण घेऊया. आणि हे पण पनीर मसाला पण घेऊया. चला मस्तच बर्थडे झालो. सर्वजण इले होते त्याच्यामुळे मस्त वाटला. ही मेनू तुमका दाखवतोय. बघू शकता मस्तपैकी व्हेज बिर्याणी. त्याच्यानंतर रायता. त्याच्यानंतर खीर. त्याच्यानंतर ही बिर्याणी सोबत मिळालेली ग्रेव्ही आणि श्रद्धान बनवलेले पनीर मसाला आणि कांदा लिंबू. तर मस्तपैकी रेमटवणार आता ग्रेव्ही टाकून आणि रायता पण टाकून. जेव्हा जेव पाणी सुटला बघूनच. मनीष आवडली असं ना. मस्त भारी. पनीर पण मसाला सुद्धा. तर गंधर्वाचा मोबाईल आज घेऊ कावलो नाही. पण उद्या आम्ही जाणार आहोत आनंदवाडीच्या सप्त्याका. तो व्लॉग बनवणारच आहोत. तेव्हा आम्ही मोबाईलचं पण अनबॉक्सिंग करणार आहोत. मोबाईल घेणार आहोत. कारण गेल्या वेळी वाढदिवसाच्या व्लॉगला कमेंट होते गंधर्वाच्या की गंधर्वाचा मोबाईल जेव्हा घेशाल तेव्हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करा. तो आम्ही नक्कीच करणार आहोत. माई वहिनी आणि आबाची लय कमी जाणवली. आमका सर्वांनी मिस केलं. सर्व जर माई तर लयच सर्व पोर बीर आमचे सर्व हे करत होते. माई वया होता म्हणून मजा येईल असते. आणि खरोखर बाई वहिनी माई आबा असते तर आणि मजा येईल असते. पण काय करणार त्यांचा पण वाढदिवस असल्यामुळे तर त्यांचं पण काय मांजरा काय झाला रे का पनीर बिर्याणी नेऊन जाम या करतं बोंबाट. हो जाम आवाज येतात. तर त्यांचा पण वाढदिवस असल्यामुळे ते गेले सर्व. आणि गंधर्वाचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करा म्हणून सर्वांनी सांगले होते. त्याच्यामुळे आज आम्ही बघू होतो. म्हणजे आजच्या व्हिडिओतून आजच्या व्लॉगमध्ये आम्ही घेणार होतो गंधर्वाचं मोबाईलचं अनबॉक्सिंग. पण तो आज मिळालो नाही. तर आम्ही आता दिलो ऑर्डर. उद्या येतो जो गंधर्वा तो मोबाईल उद्या येणार. पण तो 4GB रॅम 4GB 128 होतो. मग तो जास्त म्हणजे 6 वाला तरी जास्त वाला होतो गंधर्व का. तर तो आम्ही उद्या येत. आणि उद्या आम्ही संध्याकाळी व्लॉग बनवणारच आहोत आनंदवाडी सप्त्याचो. तर तेव्हा आम्ही जातानाच पहिलो आधी मोबाईल घेणार आणि तो मग तो व्लॉग मध्ये सर्व दाखवणार आणि मग आम्ही सप्त्यात जाणार. कारण भरपूर जणांची कमेंट होते की गंधर्वाच्या वाढदिवसाच्या व्हिडिओ का की अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवा. तो आता मस्त की बनवणारच उद्या. आणि आता आम्ही जेवतो. अनिश तुम्ही पण येवा जेव. तर मंडळी चला आम्ही जेवतो. तुम्ही पण येवा जेव. पण आज आवाज नव्हतो. माई नसल्यामुळे आवाज कमी असतो. आणि हर्षलला सांगी होतो काय करून थांब तर तो थांबलो नाही. तर ते का आम्ही पार्सल दिलं. नाहीतर कमेंट येते की मित्र जेव थांबलो नाही. ते का आम्ही सांगितलं तर जेव थांब म्हणून. पण तो काय थांबलो नाही. आणि त्याच्यामुळे ते का आम्ही गाडी झोपलो होतो. तर रात दिवसभर त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे आम्ही येताना गाडीत मस्तपैकी झोपलो होतो. त्याच्यामुळे त्याला झोप येत होती. तर म्हणतो आम्ही नको मी जेव नाही थांबवते मी जाते म्हणून ते का आम्ही पार्सल दिलं. नाही तर कमेंट येते तर काय मित्र जेव नाही दिलं काय रे. हा म्हणजे तुमका माहित नाही व्हिडिओ दिला नसा. व्हिडिओ आता दिसलो नाही म्हणून म्हणशाल की मित्र नाही कशाक जेव सांग म्हणून सांगताय. तर म्हणजे चला आम्ही जेवतो. तुम्ही पण येवा जेव. चला.
आहे